नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक्सरसाइज 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4। आता याच्या आधी आपण एक्सरसाइज 1.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड बघितलेला आहे, क्वांटिफायर्सवरचा आणि ड्युएल्सवरचा। तर आज आपण जो नेक्स्ट पुढचे क्वेश्चन आहे आपण त्याला सॉल्व करणार आहे, म्हणजे तिसरा आणि चौथा, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर। चला बघा, आता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट। आता तुम्हाला हा जर टॉपिक समजला तरच तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करता येईल। म्हणजे आधी तुम्हाला समजून घ्यायचं आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट कसं आहे, त्याचे रूल्स काय, तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे, ठीक आहे ना। तसे तर याचे 5 नियम आहे, तुम्हाला 5ही रूल व्यवस्थित समजून घ्यायचे आधी, देन मग आपण क्वेश्चनला सुरुवात करणार आहे। तर चला मग बघू आपण आता स्टेप बाय स्टेप। चला बघा, पहिला नियम आहे कुठला आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन। निगेशन ऑफ कंजंक्शन, चला बघा काय असतं बघा, हा निगेशन काय विला पी अँड क्यू। पी अँड क्यू हा झाला तुमचा निगेशन ऑफ कंजंक्शन। काय करायचं बघा, आता हा जो निगेशन आहे याला आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय विला निगेशन पी, आणि जर याला मल्टिप्लाय केलं काय विला अँडचं ऑर, तुम्ही याला मल्टिप्लाय करा काय विला निगेशन क्यू, ठीक आहे। म्हणजे हा तुमचा सिंपल फर्स्ट नियम आहे निगेशन ऑफ कंजंक्शन। काय म्हटलेलं आहे, निगेशन पी अँड क्यू, या निगेशन या पीला मल्टिप्लाय केलं निगेशन पी, अँडचं ऑर झालं निगेशन क्यू। बघा तुम्हाला दोन्ही बाजू समजणं गरजेचं आहे, म्हणजेच लेफ्ट हँड साईडवरनं इकडची राईट हँड साईड आणि इकडच्या राईट हँड मला इकडची लेफ्ट हँड साईड, तुम्हाला दोन्ही साईड समजणं गरजेचं आहे, एक साईड समजून फायदा नाही। जर तुम्हाला जर कदाचित जर समजा असं आलं बघा, इकडची बाजू तुम्हाला दिली, तुम्हाला म्हणजे इकडची बाजू काढा, तर काय करायचं आहे, निगेशन कॉमन काढावं लागेल। बघा निगेशन आहे, निगेशन कॉमन काढला, पी ऑरच्या ठिकाणी अँड आणि क्यू आहे, बरोबर। म्हणजे तुम्हाला दोन्ही पण बाजू समजणं गरजेचं आहे। तर तुम्हाला काय करायचं, एकदा परत बघा, तुम्हाला काय करायचं आहे, इथे निगेशन कॉमन काढायचं व्यवस्थित, पी ऑरच्या ठिकाणी अँड, कारण निगेशन कॉमन काढलं काय होते अँडचं ऑर, ऑरचं अँड, ऑरच्या ठिकाणी अँड आणि इथं क्यू झालं। हा तुमचा पहिला रूल निगेशन ऑफ कंजंक्शन। आता बघा सेकंड नंबरचा बघा कुठला आहे, निगेशन ऑफ डिसजंक्शन। निगेशन ऑफ डिसजंक्शन, बघा चला समजून घ्या व्यवस्थित। काय करायचं इथे, निगेशन इन ब्रॅकेट पी और क्यू, सेम जसं आधी बघितलं सेम तोच पॅटर्नचा बघा, यांनी याला मल्टिप्लाय करा, निगेशन पी ऑरचं काय होईल अँड नंतर निगेशन क्यू, ओके। बघा निगेशन पी ऑरचं अँड निगेशन क्यू, म्हणजे इकडनं इकडची बाजू, आता तुम्हाला काम पडलं इकडची बाजू काढायची आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा बघून घ्यायचं, काय विला निगेशन कॉमन काढलं निगेशन, तर रिमेनिंग पी ऑरच्या ठिकाणी अँडच्या ठिकाणी ऑर आणि क्यू, सिंपल आहे, बरोबर। मी तुम्हाला दोन्ही पण बाजू समजणं गरजेचं आहे। काय विला निगेशन कॉमन काढल्यावर इथला पी अँडच्या ठिकाणी ऑर आणि क्यू, हा झाला तुमचा 2 नंबरचा, ठीक आहे। दोघांना कॉमन असं नाव एकच आहे, त्याला काय म्हणतो आपण डी मॉर्गन्स लॉ। डी मॉर्गन्स लॉ हा तुम्हाला पुढे येणार आहे, त्यामुळे तुम्हाला नाव माहिती राहू द्या, ठीक आहे। चला क्वेश्चन नंबर 3, म्हणजे थर्ड नंबरचा नियम बघा कुठला आहे, निगेशन ऑफ निगेशन। अतिशय सिंपल काय असते, निगेशन ऑफ निगेशन पी, बघा काय विला निगेशन निगेशन गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग पी, हा अतिशय सिंपल आहे। निगेशन ऑफ निगेशन म्हणजे काय, निगेशन ऑफ निगेशन पी, निगेशन निगेशन गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग पी। आता बघा फोर्थ नंबरचा कुठला आहे, फोर्थ नंबर बघा व्यवस्थित, फोर्थ नंबर निगेशन ऑफ कंडिशनल। निगेशन ऑफ कंडिशनल, बघा आता व्यवस्थित समजून घ्या, स्टार मार्क करा याला, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। बघा काय असतं याच्यामध्ये, निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू,
निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. तुम्हाला इथे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बघा आता व्यवस्थित इथे बघा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू याचं काय असेल लॉजिकली इक्विव्हॅलन्स काय असं माहिती आहे का. बघा हा जो आहे इथला पी हा पी ॲज इट इज. ओके. अँड जिथं ॲरो आहे त्याला लिहायचं निगेशन क्यू. बघा तुम्हाला इथे थोडं व्यवस्थित समजून घ्यायचं. इथला पीला पी लिहायचा आणि जिथं ॲरो आहे त्याला अँड निगेशन क्यू झालं. जर समजा असाल बघा इथं तुम्हाला हा कसा आहे स्टँडर्ड लॉ असं तुम्हाला क्वेश्चननुसार तुम्हाला तिथे लॉ अप्लाय करता आला पाहिजे. जर समजा असं आलं निगेशन ऑफ क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी आलं तर तुम्ही काय लिहाल याच्यानुसार. पण इथं पीला पी लिहिलं इथं कोण आहे क्यूला क्यू लिहायचं. जिथं ॲरो आहे त्याला अँड ॲरो कुठे आहे पी जवळ त्याला निगेशन पी. निगेशन पी. जर समजा असं आलं बघा अजून एकदा बघा व्यवस्थित. निगेशन ऑफ आर सिंगल इम्प्लिकेशन क्यू आला असं आलं तर काय करायचं बघा. आता इथे आधी कोण आहे आर. आरला आर ॲरो कुठे आहे क्यू जवळ म्हणून अँड निगेशन क्यू चालं. म्हणजे तुम्हाला अति सिंपल आहे. निगेशन ऑफ कंडिशनल हा तुमचा पहिला नियम म्हणजे स्टँडर्ड फॉर्म. आणि जर तुम्हाला कधी कुठला पण आला तर तुम्हाला व्यवस्थित त्याच्यावर ॲडजस्टमेंट करता आलं पाहिजे. आणि हे कसे आहे दोघंही लॉजिकल इक्वेलन्स आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ट्रूथ टेबलनं प्रूव्ह करू शकता. ओके. त्यामुळे त्याला व्यवस्थित इथे समजलं पाहिजे. म्हणजे फक्त स्टँडर्ड फॉर्म आहे. तुम्हाला कुठला जर आला तर तुम्हाला ते अप्लाय करता आलं पाहिजे. आणि नेक्स्ट आहे तो म्हणजे कोणचा आहे 4th नंबरचा. बघा व्यवस्थित समजून कोणचा आहे 5वा तो म्हणजे काय बाय कंडिशनल. निगेशन ऑफ बाय कंडिशनल. निगेशन ऑफ बाय कंडिशनल. चला बघा बाय म्हणजे दोन. बघा निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लिकेशन म्हणजे डबल इम्प्लिकेशन क्यू. कसं लक्षात ठेवायचं बघा टेक्निक समजून घ्या. आता आधी काय करायचं मी एकदा हा जो आहे एकदा पीकडून क्यू दाखवतो. बघा जर समजा असं आहे बघा आता ठीक आहे तर काही काम नाही जाऊ द्या. आता बघा सिम्पल हा समजा पीकडून क्यू आहे ठीक आहे ना. असं जर केलं तर काय होतं हा बघा इथे निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. आधी मी काय करतो हा एकच ॲरो दाखवतो. काय विलायचं आहे याच्यानुसार पी अँड निगेशन क्यू. बघा पीला पी जिथं ॲरो आहे त्याला निगेशन क्यू. जर समजा असं आलं निगेशन ऑफ क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी आलं काय विला आधी क्यू अँड ॲरो कुठे आहे पीला निगेशन पी. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचं आहे एकदा पीकडून क्यू बघायचा म्हणजे इकडनं तिकडं बघायचं आणि एकदा तिकडून इकडे बघा. तर इकडनं तिकडं बघितलं तर काय तुमचा पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू येईल. तर त्यानुसार काय विला पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. जर एकूण इकडे बघितलं आपण तर काय विला क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी येईल कारण क्यूकडून पी बघत आहे. बघा हे तुम्हाला एकूण तिकडे बघा एकदा तिकडून इकडे बघा म्हणजे काय विला पीचं क्यू पी अँड निगेशन क्यू आणि इकडनं इकडे बघितलं काय विला क्यू अँड निगेशन पी. ओके. दोघांमध्ये लिहायचं आहे और हे कशा दोघंही लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे. म्हणजे तुम्हाला हे नियम 5च्या 5 तुम्हाला नेहमी समजले पाहिजे आधी आणि तुम्हाला लक्षात पाहिजे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना तुम्हाला अडचण येणार नाही. जर तुम्हाला हे नियमच समजले नाही किंवा तुम्हाला रूलच समजले नाही तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना अडचणी येतात. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्हाला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर आपण एक्झरसाइज 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 आपण इथे आता बघू. चला मग आता काय आहे क्वेश्चन 3 राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. बघा राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. बघा आता तुम्हाला माहिती आहे ऑर आहे त्या ऑरच्या आधी ऑर आहे. ऑरच्या आधी असते काय असते नेहमी पी. बघा पी काय आहे एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन 11. नंतर क्यू काय आहे क्यू आपला वाय मायनस 3 इक्वल टू 6. याचं सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला माहिती आहे सर्वांना काय असते. आपण याला काय केलेलं पी ऑरचा सिम्बॉल आणि याला म्हणतो आपण क्यू. आता याचा करत आपलं निगेशन. आता तुम्हाला माहीत आहे निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय असते निगेशन पी ऑरचं काय होते अँड आहे बरोबर आणि याचं काय होते निगेशन क्यू.
आता हे जर तुमचा व्हर्बल फॉर्म आला याच्यानुसार तुमचं काय करा, स्टेटमेंट मेन्शन करा. तर काय होईल तुमचं स्टेटमेंट इथे बघा, निगेशन पी म्हणजे पी येतात निगेशन करा. काय होईल, एक्स प्लस 8 इज ग्रेटर दॅन नॉट 11. एक तर असं लिहा. अँड काय होईल, वाय मायनस 3 इज नॉट इक्वल टू 6. चला एकतर अशा प्रकारे लिहा, किंवा तुम्हाला म्हटलं सर आम्हाला थोडं चेंज करून लिहायचं, और किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारे सुद्धा लिहू शकता. काय करायचं बघा, दुसरी पद्धत बघा व्यवस्थित. काय आहे, एक्स प्लस 8. आता एक तर तुम्ही अशी कट मारा, किंवा मग याला लेस दॅन आणि इक्वल टूची लाईन, याचं जे आहे सिम्बॉल आधी असो त्याला काय करा, चेंज करा आणि इक्वल टूची लाईन द्या. म्हणजे काय होईल, 11. एक्स प्लस 8 लेस दॅन आणि इक्वल टू 11 अँड वाय मायनस 3 काय होईल, इज नॉट इक्वल टू 6. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. झाला, चला समजला असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड बघा, एक्स लेस दॅन 15. बघा परत इथे अँड आहे, अँडच्या आधी असं तो पीमध्ये लिहायचं. काय होईल, 11 लेस दॅन 15. क्यूमध्ये काय येईल, 25 इज ग्रेटर दॅन 20. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, पी अँड क्यू. पी अँड क्यू. आता याचं काय होईल, निगेशन ऑफ पी अँड क्यू. बघा निगेशन पी. ओके, नंतर यांनी याला मल्टिप्लाय काय होईल, अँडचं ऑर, नंतर निगेशन क्यू. झालं. आता याच्यानुसार तुमचं काय लिहा, वर्ब फॉर्म लिहून घ्या. काय होईल, 11 नॉट लेस दॅन 15. अँडच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, ऑर. काय होईल, 25 इज नॉट ग्रेटर दॅन 20. एक तर असं लिहा, किंवा तुम्हाला नको असेल तर ऑर. अजून दुसरी पद्धत आहे कुठली, 11 याचं जे आहे डायरेक्शन चेंज करा, इज ग्रेटर दॅन 51 कसं, इक्वल टू चला. ऑर ते काय होईल, 25 साईन चेंज, डायरेक्शन चेंज, म्हणजे इथं इक्वल. हे तुम्हाला लाईन देणं गरजेचं आहे. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड. आता बघा क्वेश्चन नंबर थर्ड कुठला आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली. बघा इफ अँड ओनली इफ. बघा इथे कोण आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह, इफ अँड ओनली इफ. ओके, चला बघा इफ अँड ओनली इफच्या आधी कोण असते नेहमी, पी. पी काय आपला, पी काय आहे, पी बघा इथे पी आहे क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. ठीक आहे. क्यूमध्ये काय येईल तुमचा, इट इज ए रोम्बस. ओके, सिम्बॉलिक फॉर्म पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आता याचं निगेशन बघा, निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू. बघा काय करायचं आहे, एकदा पीकडून क्यू बघा, आन्सर काय लिहायचं बघा, पीकडून क्यू बघा काय आन्सर, पी अँड निगेशन क्यू. ओके, नंतर ऑर इकडून इकडे बघा काय होईल, क्यू अँड निगेशन पी. आता जे तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला अशा प्रकारे इथे लिहून द्या. काय होईल, आधी पी लिहायचं. बघा पी काय तुमचा इथं, क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. बघा झालं पी. इथं कोण आहे नंतर अँड. अँड निगेशन क्यू म्हणजे इट इज नॉट ए रोम्बस. इट इज नॉट ए रोम्बस. झालं. नंतर कोण आहे, ऑर. ऑर नंतर क्यू आहे. बघा इट हा यूज झालेला आहे क्वाड्रिलॅटरलसाठी, पण आपण लिहिणार इथं ऑर क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस. इज ए रोम्बस अँड आता निगेशन पी म्हणजे काय, इट इज नॉट ए स्क्वेअर. इट इज नॉट ए स्क्वेअर. बघा तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर समजलं असेल, जर तुम्हाला नियम समजला असेल तुम्हाला कुठेही अडचण नाही. बघा तुम्हाला हे आधी माहिती असेल
तरच तुम्हाला हे लिहिता येईल, नाही जर तुम्हाला हे येत नसेल तर तुम्हाला हे जमणार नाही. आणि तुम्हाला याच्यानुसार तुम्हाला फक्त काय लिहायचं, म्हणजे तिथं स्टेटमेंट प्रॉपरली लिहायचं आहे. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4, इट इज कोल्ड अँड रेनिंग. बघा इथे तुम्हाला माहीत अतिशय सिंपल आहे. अँडच्या आधी पी काय आहे, इट इज कोल्ड. नंतर क्यू मध्ये काय लिहायचं आहे, इट इज रेनिंग. चला बघा सिम्बॉलिक फॉर्म कोण सांगेल, चला बघा फास्ट. काय लिहिला, पी अँड क्यू, याचं निगेशन पी अँड क्यू. काय लिहिले ते बघा, निगेशन पी अँडचं ऑर, नंतर निगेशन क्यू. आता याच्यानुसार तुमचा वर्बल फॉर्म लिहून टाका. काय लिहिला, इट इज नॉट कोल्ड अँडच्या ठिकाणी ऑर बघा, ऑर नॉट रेनिंग. झालं. हा तुमचा क्वेश्चन नंबर 4. अतिशय सिंपल क्वेश्चन. तुम्हाला फक्त निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट याचे जे काही रूल्स आहे तुम्हाला हे माहिती पाहिजे. ते जर माहिती असेल, ते जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर तुम्हाला इथं कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे ना. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 बघा. इथे तुम्हाला काय करायचं आहे, इफ इट इज अ रेनिंग. बघा इथे तुम्हाला समजलं पाहिजे, इथं इफ आहे आणि देन मीन्स का हा तुमचा पी. ओके, वी विल गो. इथे अजून तुम्हाला एक लॉजिकल कनेक्टिव्ह आहे अँड, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. इथे हा तुमचा झाला क्यू, हा झाला तुमचा आर. म्हणजे इथे 3 आहे, पी क्यू आर. बघा व्यवस्थित. आता पी इट इज रेनिंग, क्यू मध्ये काय येईल, वी विल गो, आणि आर मध्ये आहे प्ले फुटबॉल. बघा याचं सिम्बॉलिक फॉर्म बघा. इफ आहे देन म्हणजे कंडिशनल. बघा पी सिंगल इम्प्लिकेशन इन ब्रॅकेट काय होईल, क्यू अँड आर. चला बघा आता याचं निगेशन काय होईल बघा. निगेशन समजून घ्या. निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू अँड आर. बघा तुम्हाला हे व्यवस्थित समजलं पाहिजे. आता बघा बेसिक नियम काय सांगतो सिंगल इम्प्लिकेशनचा, निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. बेसिक नियम काय सांगते बघा, काय असते, इथला पीला पी लिहायचा अँड, आणि इथं जो आहे क्यू याला लावायचं निगेशन क्यू. इथं हा पीला पी अँड याला लावायचं निगेशन क्यू अँड आर. आणि मग काय करा, इथेच तुम्ही याला आतमध्ये मल्टिप्लाय निगेशन, म्हणजेच पी अँड निगेशन क्यू और निगेशन आर. याच्यानुसार काय करा, तुमचं हा जो वर्बल फॉर्म आहे याच्यानुसार लिहून घ्या. ठीक आहे. तर काय आन्सर लिहायचं बघा. आता याचा आन्सर बघा, पी काय आहे, इट इज रेनिंग, इट इज रेनिंग, इट इज रेनिंग अँड इट इज रेनिंग अँड निगेशन क्यू, वी विल नॉट गो, वी विल नॉट गो आहे निगेशन क्यू. और आर काय आहे, निगेशन आर म्हणजे और नॉट प्ले फुटबॉल. ओके. हा तुमचा झाला क्वेश्चन नंबर 5. हा थोडासा वेगळा होता कारण याच्यामध्ये 2 लॉजिकल कनेक्टिव्ह असल्यामुळं क्वेश्चन थोडासा तुम्हाला वेगळा वाटेल, पण तुम्हाला समजला. ओके, समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 6 बघा. इथे √2 इज अ रॅशनल नंबर. हा तर सिम्पलच आहे. हा तर तुमचा सिम्पल स्टेटमेंट आहे, जसं आपण याच्यासुद्धा क्वेश्चन सॉल्व केला निगेशनवाला. ठीक आहे ना, सेम तसंच आहे. इथं नॉट आहे का, नॉट नाही तर देऊन द्या. कावीला √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. झालं क्लिअर. हा तुमचा अतिशय सिंपल. याच्यात नॉट नव्हता, आपण नॉट इथं एंटर केलेला आहे. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 6. अतिशय सिंपल, आणि असा क्वेश्चन आपण आधीसुद्धा सॉल्व केलेला आहे. ठीक आहे ना, हा सिंपल तुमचा. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन नंबर 7. हा थोडासा वेगळा, म्हणजे काय, इथे ऑल आहे. बघा निगेशन म्हटलं तर ऑल असेल ना, तर ऑलला काय करायचं, त्या ठिकाणी समनी रिप्लेस करायचं. ऑलला समनी रिप्लेस.
आणि सम असेल तर ऑलने रिप्लेस निगेशनमध्ये. जर समजा हा सिम्बॉल आहे ऑल व्हॅल्यूजचा तर त्याला आपण रिप्लेस करणार आहे देअर एक्झिस्ट. जर असं लिहिलं असेल आपण तर त्याला रिप्लेस करणार आहे ऑलचं देअर एक्झिस्ट किंवा देअर एक्झिस्ट असेल तर त्या ठिकाणी आपण ऑल. ठीक आहे. आणि जर क्वेश्चनमध्ये जर समजा नॉट नसल तर नॉट द्यायचं, नॉट असेल तर काढून घ्यायचं. ठीक आहे. चला बघा आता इथे काय दिलं तुम्हाला ऑल दिलेलं आहे आणि इथं कुठं नॉट दिसत नाही आहे तर तुम्हाला नॉट द्यावं लागेल. काय करायचं बघा याचं निगेशन सम नॅचरल नंबर आर नॉट. बघा मी तर नॉट दिलेलं आहे, नॉट होल नंबर. अतिशय सिंपल. बघा इथे जो तुमचा ऑल आहे त्याला रिप्लेस केलं समनी आणि नॉट नव्हतं त्याला नॉट इथे दिलेला आहे. बघा अतिशय सिंपल आहे. फक्त ऑलच्या ठिकाणी सम आणि सम असेल तर ऑल लिहायचं. नॉट नव्हतं तर मी नॉट दिलेलं आहे, नॉट असेल तर काढून घ्यावं लागेल. ठीक आहे ना. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 काय म्हणलेलं आहे बघा. इथं सिम्बॉल कुठला आहे, इथं सिम्बॉल आहे ऑल व्हॅल्यूज. तर आता काय होईल ऑलला काय करायचं रिप्लेस देअर एक्झिस्ट एक्स. ठीक आहे. बघा रिप्लेस देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू नॅचरल नंबर काय होईल एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट आहे का नाही म्हणजे इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. इट नॉट डिव्हिजिबल बाय 4. बघा इथं रिप्लेशन आणि इथं तुम्हाला आहे नॉट. बघा आहे बरोबर. तुम्हाला बघा बरेचसे मुलं काय करतात एक्झाममध्ये हे रिप्लेस करतात पण इथे नॉट टाकत नाही किंवा नॉट काढूनच घेत नाही, त्यामुळे त्यांचा आन्सर रॉंग येतो. ठीक आहे ना. आता बघा क्वेश्चन नंबर 9 काय म्हणलेलं आहे. चला देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग टू नॅचरल सच दॅट एक्स मायनस 17 लेस दॅन 20. काय करायचं याचं सिम्पल वेमध्ये याला आता काय करायचं रिप्लेस ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स मायनस 17 इज नॉट लेस दॅन 20. एक तर असं लिहा. बघा इथे तुम्हाला मी दोन्ही पण दाखवत आहे कारण तुम्हाला दोन्ही पद्धती माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय बघा ऑर काय करायचं आहे ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स बिलॉंग टू नॅचरल नंबर सच दॅट एक्स मायनस 17 याची डायरेक्शन चेंज करा इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20. झालं. मी तुम्हाला हे असं निगेशन म्हणजे इथं नॉट आलेलं आहे आणि हा बघा रिप्लेस वर्ड तुम्हाला हे रिप्लेस वर्ड करायचं आहे. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आता बघा हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. याच्यात तुम्हाला कुठे अडचण आहे का. ठीक आहे. कारण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारता सुद्धा 2-2 मार्काला किंवा 1 मार्क व्हेरी शॉर्ट आन्सरसुद्धा विचारतात. त्यामुळे तुम्हाला सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि एक्झरसाइज क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता यायला सुद्धा पाहिजे. त्यामुळं कुठेही काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके. तर चला मग आता बघू आपण क्वेश्चन नंबर म्हणजे जो नेक्स्ट टॉपिक आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 4 तो टोटली डिपेंड ऑन नेक्स्ट टॉपिक म्हणजे कुठला आहे कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके. तर चला मग आपण बघू नेक्स्ट टॉपिक आपला कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके. चला झालं. तर बघा आता आपल्याकडे पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू याचे आपल्याकडे नाही का 3 इम्प्लिकेशन आहे म्हणजेच काय कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता बघा तुम्हाला हा टॉपिक अतिशय सिंपल आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि याच्यावर एक्झाममध्ये तुम्हाला 3 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो किंवा 2 मार्क्ससाठी किंवा 1 मार्क्ससाठी सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. जर 3 म्हटलं तर तुम्हाला तिन्ही पण विचारले जातील. जर 2 मार्क्ससाठी म्हटलं तर तुम्हाला कोणते 2 विचारले जाऊ शकतात आणि 1 मार्क्ससाठी जर म्हटलं तर तुम्हाला कोणतं पण तुम्हाला 1 एक्झाममध्ये विचारू शकते. त्यामुळे तुम्हाला तिन्ही पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आता बघा तुम्हाला पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू हा तुम्हाला क्वेश्चन अशा टाईपचे तुम्हाला गिवन असेल तर कॉन्व्हर्स म्हणजे काय असते कॉन्व्हर्समध्ये असते क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी म्हणजे आधी क्यू लिहायचा देन सिंगल इम्प्लिकेशन पी हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. आता इनव्हर्स म्हणजे काय
हा जो गिवन क्वेश्चन आहे पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू, याला फक्त काय लावायचं आहे, निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. बघा निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू हे झालं आपले. चला आता थर्ड नंबरचा कोणता आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजेच काय याच्यात असतं जो कॉन्व्हर्स आहे ना याला फक्त काय लावायचं, निगेशन. बघा निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. बघा तुम्हाला हे तिन्ही पण व्यवस्थित माहिती पाहिजे. कॉन्व्हर्सचं काय आहे, इन्व्हर्सचं काय आहे आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं काय आहे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. याच्यात तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करावं लागेल. आता बघा एकदा वाटलं तर परत बघा, म्हणजे तुम्हाला हेच खूप महत्त्वाचं. हे जर आलं तरच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. आता बघा कॉन्व्हर्स म्हणजे काय असते, कॉन्व्हर्समध्ये असते बघा क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. म्हणजे जो पी क्यू आहे त्याला काय उलटं करायचं, क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. इन्व्हर्स म्हणजे काय, जो गिवन क्वेश्चन आहे त्यालाच काय करायचं आहे, निगेशन. निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. ओके. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, जो कॉन्व्हर्स आहे त्याला काय करायचं आहे, नॉट. निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. जर तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल तर आपण एक्झरसाइज जो आपला 1.3 सुरू आहे त्याचा क्वेश्चन नंबर 4 बघा. चला मग आता क्वेश्चन नंबर 4, राईट कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. बघा राईट कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तुम्हाला माहिती आहे हे तुम्हाला सिंगल इम्प्लिकेशन गिवन आहे. बघा हा इफ आहे, इफ आहे ना, हा इफ इथं देन. ओके. इफच्या आधी इफ नंतर कोण असते, हा तुमचा पी. पी काय आहे तुमचा, पी आहे एक्स लेस दॅन वाय. क्यू, क्यू म्हणजे देन नंतर असतो काय असतो, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. याचं सिम्बॉलिक फॉर्म काय विला, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. चला बघा आता पहिलं एक नंबरला काय म्हटलं तुम्हाला, कॉन्व्हर्स. एक नंबरचा कॉन्व्हर्स. चला कॉन्व्हर्स काय असते, क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. बघा सिंगल मध्ये काय असते, इफनं सुरुवात करायची आहे. इफ आधी काय लिहायचं, क्यू. क्यू कोण आहे बघा, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. देन पी, पी कोण आहे, एक्स लेस दॅन वाय. अतिशय सिंपल. आधी क्यू लिहायचं नंतर पी लिहायचं. झालं. आता सेकंड नंबरला कोणचा आहे, आता कॉन्व्हर्स झाला. इन्व्हर्स, इन्व्हर्स बघा काय राहील, इन्व्हर्स बघा निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. चला बघा आता आन्सर याचं काय होईल, निगेशन पी म्हणजे पी काय आहे तुमचा, एक्स लेस दॅन वाय. याला काय करायचं, नॉट. इफ, इफनं सुरुवात होईल. इफ एक्स लेस दॅन वाय बट कसं आहे, नॉट. देन निगेशन क्यू. आता क्यू काय इथं, एक्स स्क्वेअर इज नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर. एकतर असं लिहा किंवा तुम्हाला यालाच दुसरी पद्धत आहे ती सुद्धा पद्धत समजून घ्या. काय आहे पद्धत बघा, जी काही सेकंड मेथड आहे ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. ऑर काय विला, इफ एक्स याची जे डायरेक्शन आहे ते चेंज करा. म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, देन एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. हा झाला तुमचा सेकंड नंबरचा इन्व्हर्स. आता तो थर्ड नंबर आहे तो कुठला आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बघा कुठला आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय असते बघा, काय असते, निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. तर बघा आता निगेशन क्यू म्हणजे काय, इफ. इफ बघा क्यू काय तुमचं इथं, एक्स स्क्वेअर लेस दॅन नॉट वाय स्क्वेअर. झालं. देन निगेशन पी काय विला, एक्स इज नॉट लेस दॅन वाय. एकतर असं लिहा किंवा त्याला चेंज करायचं असेल तर ऑर म्हणून काय विला, इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर, देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. बघा इथे मी तुम्हाला
दोन्ही पण मेथड सांगितलेल्या आहेत, तुम्हाला दोन्ही पण मेथड यायला हवेत. ओके, त्यामुळे तुम्हाला कुठे काही अडचण असेल तर व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर 2 कुठला आहे? ए फॅमिली बिकम लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. बघा तुम्हाला इथं व्यवस्थित आयडेंटिफाय करायचं आहे पी आणि क्यू काय असतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आयडेंटिफाय करता आलं पाहिजे पी आणि क्यू. बरेचशी मुलं इथे मिस्टेक करतात. ओके, तर बघा इफ इथे आहे, बघा इफ कुठे आहे, बघा इफ इथे आहे. इफ नंतर हा आहे तुमचा पी, म्हणजे इथं पी कोण आहे तुमचा? पी बघा व्यवस्थित पी कोण आहे बघा, द वुमन इन इट इज लिटरेट. क्यू हा क्यू राहील तुमचा इथे बघा काय आहे? ए फॅमिली बिकम्स लिटरेट. सिम्बॉलिक फॉर्म काय होईल? पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. ओके, आता बघा पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट विचारलेलं आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असते? क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. आता क्यू आधी लिहावं लागेल बघा. इफ ए फॅमिली बिकम लिटरेट देन पी काय तुमचा? द वुमन इन इट इज लिटरेट. हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. आता सेकंड नंबरला काय आहे? इनवर्स. इनवर्स काय असेल बघा? निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू, म्हणजे निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. आता बघा निगेशन पी का? इफ द वुमन इन इट इज लिटरेट then a family become sorry इथे थोडंसं if the woman it is, इथे तुम्हाला नॉट टाकावं लागेल. ठीक आहे बघा, if the woman in it is not literate. बघा इथे तुम्हाला नॉट मेन्शन करावं लागतं. निगेशन पी आहे. देन निगेशन क्यू काय आहे? ए फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. झालं. आता बघा थर्ड नंबरचं कोणचं आहे? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काय असं कॉन्ट्रापॉझिटिव्ह? बघा हा जो कॉन्व्हर्स आहे ना, यालाच फक्त काय लावायचं आहे? नॉट लावायचा. नॉट काय होईल बघा? निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. तर बघा आता काय होईल याचं? निगेशन क्यू म्हणजेच काय? इफ निगेशन क्यू ए फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट then the woman in it not literate. झालं.
म्हणजे तुम्हाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तिघांचं यायला पाहिजे बघा. कॉन्व्हर्स काय आहे, म्हणजे कॉन्व्हर्स काय असते याचं उलटं, ठीक आहे. इनव्हर्स काय याचं, याच्याने फक्त म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, नॉट टाकायचं आहे. आणि इथं काय असतं, जो इनव्हर्स आहे ना त्यालाच नॉट टाकून द्या, म्हणजे त्याला उलटं करा. बघा इनव्हर्सच्या उलटं कोण असते, कॉन्ट्राफॉर्स. म्हणजे तुम्हाला अतिशय सिंपल आहे, म्हणजे फक्त तुम्हाला एक जरी आलं तर तुम्हाला बाकीचे सॉल्व्ह करता आलं पाहिजे, ठीक आहे ना. म्हणजे त्यामुळे तुम्हाला कुठेही काही अडचण यायला नको. तुम्हाला हे जर तुम्हाला हे जर लक्षात राहिलं, 1 हे 2 आणि हे 3, तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करता. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे कॉन्व्हर्सचं कुठलं आहे, इनव्हर्सचं कुठलं आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं कुठलं आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्याच्यानं होऊ शकते याचं त्याला त्याचं याला, त्यामुळे तुम्हाला बी केअरफुल. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा काय आहे, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इंक्रीजेस. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इंक्रीज. बघा आता पी मध्ये काय येईल, इफ नंतरचा हा पी मध्ये, सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू मध्ये काय येईल, प्रेशर इंक्रीजेस. बघा 1 नंबर कुठला आहे, कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असते, सॉरी याचं वाटलं तुम्ही याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहू शकता आधी व्यवस्थित. सिम्बॉलिक फॉर्म पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. चला बघा आता 1 नंबरला कुठला आहे, कॉन्व्हर्स. का असे कॉन्व्हर्स, याचं उलटं क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. इफ प्रेशर इंक्रीजेस देन पी काय आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके. हा झाला तुमचा कॉन्व्हर्स. सेकंड नंबरला कुठला आहे, कॉन्व्हर्स नंतर इनव्हर्स. इनव्हर्स काय असते, हा जो तुमचा सिम्बॉलिक फॉर्म आहे त्यालाच फक्त काय करायचं आहे, निगेशन लावा, म्हणजे फक्त नॉट लावायचं. काय विला, निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. ठीक आहे. चला बघा आता इफ निगेशन पी काय, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. डज नॉट, बघा इथे तुमचं निगेशन वाला वर्ड, डज नॉट डिक्रीजेस then pressure does not increases. Then pressure does not increases. Then pressure does not increase. हा झाला तुमचा इनव्हर्स. थर्ड नंबरला आहे कुठला आहे, थर्ड नंबर आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. बघा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असते, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे हा जो इनव्हर्स आहे याला उलटं करायचं. ठीक आहे ना. हा जो इनव्हर्स आहे त्याला उलटं, म्हणजे काय विला, निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. झालं, त्यानुसार लिहून टाका. काय विला, इफ निगेशन क्यू काय होईल, प्रेशर डज नॉट इंक्रीजेस then आता निगेशन पी काय विला, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. ओके. हा झाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 4 म्हणजे आपला एक्झरसाइजचा शेवटचा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला आपण पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आपण आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. आज आपण
क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 बघितलेला आहे म्हणजे ठीक आहे ना. आता बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हणत आहे, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. बघा इथे इफ नंतर हा कोण आहे तुमचा पी, देन आहे इथं, देन नंतर कोण आहे तुमचा हा क्यू. बघा हा पी आणि हा तुमचा क्यू. बघा पी कोण आहे, व्होल्टेज इन्क्रीजेस, क्यू मध्ये काय येईल, करंट डिक्रीजेस. ओके चला बघा सिंबॉलिक फॉर्म, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. कॉन्व्हर्स चला बघा कॉन्व्हर्स मध्ये काय येईल, कॉन्व्हर्स मध्ये येईल क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. आधी क्यू लिहायचा, काय होईल, इफ करंट डिक्रीजेस then if current decreases then voltage increases. ओके चला हा झाला कॉन्व्हर्स. 2 नंबर कोणता आहे, इनव्हर्स. काय होईल, हा जो गिवन आहे पी सिंगल क्यू यालाच केला तुम्हाला निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू. फक्त नॉट टाका. बघा काय होईल, हा जो गिवन क्वेश्चन आहे याच्यात फक्त काय करा तुम्हाला नॉट टाकायचं. बघा इतकं सिंपल आहे. बघा इफ व्होल्टेज डज नॉट increases then current does not decreases. ओके हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 2. आता 3rd नंबरला आहे कोणचा आहे, कॉन्व्हर्स झाला, इनव्हर्स झाला. आता 3rd नंबर आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे चला बघा काय असते, हा जो कॉन्व्हर्स आहे हा जो इनव्हर्स आहे त्यालाच काय करा तुम्हाला रिव्हर्स, म्हणजे काय होईल, निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. म्हणजे आधी निगेशन क्यू सिंगल इम्प्लिकेशन निगेशन पी. काय येईल बघा चला, इफ निगेशन क्यू काय होईल, इफ करंट डज नॉट डिक्रीजेस then if current does not decreases then voltage does not increases. ठीक आहे हा झाला तुमचा कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द गिवन स्टेटमेंट. आता बघा आज आपण एक्झरसाइज 1.3चा क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 बघितलेला आहे. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 3 हा तुमचा टोटली डिपेंड ऑन निगेशन. मी तुम्हाला आधी निगेशनचे तुम्हाला रूल समजून सांगितले, देन त्याचे क्वेश्चन घेतले, नंतर कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, देन त्याचे क्वेश्चन घेतलेले आहे. म्हणजेच आपली या ठिकाणी एक्झरसाइज 1.3 संपलेली आहे. ठीक आहे. याचे तुम्हाला कुठे काही अडचण असेल, डाऊट असेल, ठीक आहे ना, तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब ठीक आहे तुम्ही करू शकता. ओके थँक्यू.